ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 44वा अध्याय हा सुद्धा सद्गुरू श्री साईनाथांच्या देहत्यागाविषयी असला तरी हा अध्यायसुद्धा विलक्षण रोमांचकारी असा झाला आहे. या अध्यायात ग्रंथकार हेमाडपंतांनी फ्लॅशबॅक हे तंत्र वापरून बाबांच्या देहत्यागापूर्वी घडलेल्या 2 अद्भुत घटना सांगितलेल्या आहेत. तुम्ही कदाचित म्हणाल, साईनाथांच्या निर्वाणानंतर या कथा का? श्रोते हो, या दोनही कथा साईंच्या निर्वाणाशी संबंधित आहेत. साईनाथांनी देहत्याग करण्यापूर्वी काही अपशकुन झाले. श्रोते हो, बाबांनी स्वतःची अत्यंत आवडती वीट काळजीने जपून ठेवली होती. या विटेवर साईंचं प्राणापेक्षा जास्त प्रेम होतं. या विटेवर हात ठेवून बाबा आसन लावून ध्यानासाठी बसत. विशेष म्हणजे साईंचा हा क्रम कित्येक वर्ष शिर्डीत चालू होता. एक दिवस झालं मात्र असं, एक मुलगा साईंच्या मशिदीची झाडलोट करायला आला. या साफसफाईत त्याने आपल्या हाताने साईंची ती अतिप्रिय वीट उचलली. नेमकी त्याच्या हातून ती वीट खाली पडली. तिचे 2 तुकडे झाले. तसं पाहिलं तर वीट तुटणं, तिचे तुकडे होणं ही खूप सामान्य घटना, पण सत्पुरुषासाठी याचे अनेक अर्थ असतात. वीट फुटल्याचे समजता साईनाथ खूप हळहळले. त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले. त्यांचा कंठ दाटून आला, जणू त्यांचं हृदय फाटलं. ते सर्वांना म्हणाले, ही वीट नाही तर माझं कर्म फुटलं. जिच्या संगतीत मी आत्मचिंतन करायचो ती माझी सोबतीण फुटली. आता तिच्याशिवाय मी नाही जगत. बाबा लहान मुलांसारखे रडू लागले. इथं सगळ्यांना हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे की विटेसाठी काय रडायचं. साईंनी आपल्या कृतीतून भक्तांना सांगण्याचा प्रयत्न केला, देहत्याग ही सुद्धा खूप किरकोळ आहे. त्याचा कोणी शोक नाही करू, त्याचा अजिबात शोक करू नये. श्रोते हो, खरं तर साईंच्या देहत्यागापूर्वी 32 वर्षापूर्वी साईनाथ देहत्याग करणार होते. पण साई भक्त म्हाळसापती यांनी मोठ्या हुशारीने साईंचा समाधियोग निश्चयपूर्वक टाळला. ते साल होतं 1886 आणि महिना होता मार्गशीर्ष. या महिन्यात साईंना दमा झाला. त्यांना खूप त्रास होऊ लागला. आपल्या देहाचे भोग सहन करण्यासाठी त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढवला, समाधी लावली. त्यांनी भक्तांना सांगितलं, आता इथून पुढे मी 3 दिवस प्राण ब्रह्मांडी ठेवणार आहे. माझं ध्यान असणार आहे. माझं हे समाधी ध्यान, माझा हा समाधी योग कुणी भंग नाही करू. साईंनी असं म्हणताच एकाएकी त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. त्यांचा देह निश्चेष्टीत पडला. त्यांना म्हाळसापती यांनी आपली मांडी दिली. बराच वेळ गेला. बाबा शुद्धीवर येण्याची आशा भक्तांनी जवळजवळ सोडली. अवघा गाव गोळा झाला. बाबांचा श्वास जवळजवळ थांबला. त्यांची नाडी लागत नव्हती. म्हाळसापती मात्र जागेवरून क्षणभर देखील उठले नाहीत. आप्पा कुलकर्णी, काशीराम शिंपी, मौलवी आणि बरेच भक्त गोळा झाले. 2 दिवस होऊन गेले. काही भक्तांचे मत असं झालं, आता बाबांच्या देहाला विश्रांती द्यावी, चिरनिद्रा द्यावी. काही जण म्हणू लागले, साईंचा देह थंडगार पडू लागला आहे, त्यांना आता मूठ माती देण्याची वेळ जवळ आली आहे. म्हाळसापती मात्र कोणाचे ऐकायची तयार नव्हता. 3 दिवस पूर्ण झाले आणि पहाटे 3 वाजता बाबांच्या देहाला चेतना आली. त्यांचा श्वास सुरू झाला. त्यांचं पोट हळूहळू हलू लागलं. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि ते आपल्या समाधीतून बाहेर आले. उपस्थितांना मोठं नवल वाटलं. त्यांनी नामगजर केला. साईंनी डोळे उघडून 2-3 दिवस मांडी देणारे म्हाळसापती यांच्याकडे पाहिलं. म्हाळसापती यांचे डोळे डबडबले. श्रोते हो, जर म्हाळसापती यांनी साईंच्या या ध्यान समाधीत थोडी जरी हलगर्जी दाखवली असती तर मोठी कठीण घटना घडली असती. श्रोते हो, खऱ्या अर्थाने साई भक्तांना म्हाळसापती यांचे उपकार सूर्य चंद्र तारे असेपर्यंत विसरता नाही येणार. श्रोते हो, आता मात्र साईंनी खऱ्या अर्थाने आपला देह सोडला होता. सर्व भक्तांनी चर्चा करून सद्गुरू साईंचा देह बुटींनी बांधलेल्या वाड्यात ठेवायचं निश्चित केलं. गाभाऱ्यात साईनाथांना समाधी देण्यासाठी खोदकाम सुरू झालं. जिथे गोपालकृष्णांची मूर्ती ठेवणार होते तीच जागा या योगीराजासाठी निवडण्यात आली. खोदकाम रात्रभर सुरू होतं. बुधवारी एकादशी होती. साईंचा संपूर्ण देह शिर्डीत मिरवण्यात आला. बाबा आपल्या भक्तांना नेहमी म्हणत, आम्ही वाड्यातच राहू. शेवटी झालं तसंच. आपला देह सोडण्यापूर्वी बाबा जवळच्या निज भक्तांना म्हणाले होते, आता मला या मशिदीचा चावडीचा कंटाळा आला आहे. मी वाड्यात जाऊन बसेल. तिथे भट लोक माझा सांभाळ करतील. भट अर्थात ब्राह्मण. साईंनी जोगताई यांना आपल्या समाधीची जागा दाखवून ठेवली होती. 24 तासानंतर सुद्धा साईंचा देह मुळीच कडक झाला नव्हता.
नाहीतर आपण पाहतो, आत्मा गेला, माणूस निधन पावला, त्याची बॉडी 2-3 तासात कडक होते, पण 24 तास जरी झाले तरी साईंचा देह अजिबातही कडक नव्हता. त्यांचे हातपाय अगदी मऊ होते. संपूर्ण देहावर तेजाची विलक्षण प्रभा दिसत होती. संपूर्ण शिर्डीकरांच्या साक्षीने साई महाराजांचा समाधी सोहळा पूर्ण झाला. बाबांचा 13वा करण्यात आला. पिंडदान व सर्व विधी बाळासाहेब भाटे या शिर्डीतील ब्रह्मवृंद यांनी बोलावून केले. गोरगरिबांना अन्नदान करण्यात आलं. बाबांचे एक सुंदर चित्र काढून त्यावर तसबीर निर्माण करून मशिदीत ठेवण्यात आली. या मनोहरी छबीतून दृष्टीआड गेलेले साई महाराज पुन्हा मशिदीत अवतरले. आजही साईंच्या शिर्डीत साईंच्या समाधीवर आपण नतमस्तक होताच साईंचं वचन आपल्याला आठवतं. साईंच्या समाधीस्थानी जेव्हा जेव्हा आपण जातो, भक्त जेव्हा जेव्हा जातात, साईंचं वचन नकळत डोळ्यासमोर येतो. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. श्रोती हो, वारंवार आपली पावलं शिर्डीला वळवत, वारंवार बाबांचं वचन आपल्या कानावर पडो आणि आपले कान आपल्याच अंतरात्म्याचा आवाज ऐको. ओम श्री साईराम, ओम श्री साईराम.